बाई आता कसा डोक्याला ताण झाला. पोरीला नवरीला नेलं त्या हाडळनं. तिची आई चांगली म्हणत होती देऊ नका तर माचले चाल. मला बाकी काही सांगायचं नाही. पोर जशी होती तशी आणून द्यायची. बाई आणेल आता आपण आहे ना. मला सांगू नका तुम्ही काय त्याच्यात काय उपयोग नाही. त्यापेक्षा ना आपण ना एखादा बाबा पाहू. काही करून ती पोर आणा बाई पहिली. ते बाई तो पोऱ्यात लय रडू राहिला. बाई काय करावा आता. पाहिला का तो नवरदेव किती रडू राहिला. किती दिवसाचं म्हणत होते लहान पोर लग्न करू नका. मागे तुम्हाला एक अनुभव आणला होता ना हाडळीचा. हा ना पण मग आता म्हणले जायलो ना. आता गेली ती आता नाही यायची म्हणली पण ती आलीच. मग आता काय करावं? पिछा धरलाय माहिती का आपल्या नाही मागे. आता आपण ना ती पहिली झोपतीन आणली होती ना तिला नाही, आता काहीतरी करायला लागल पोरला. मला 2 दिवसाच्या आत पोर पाहिजे. हा नानू माझी भाऊ रडू नका. त्या आईला सांगते आता पोर आली तर बरी. जोगतिनीला बोलून आणू. मग आणू जोगतिनीला बोलवायला आता कोणाला तरी पाठवू. जरा एक जण तुम्ही ना ती बाई कुठं असेल तिडून तिला शोध. मी चांगली म्हणत होते पहिल्यापासून तर आईनं ऐकलं नाही. मग आलं. हा ना तर आता आपण आता तेच करू. बाई तुम्हाला वाईट वाटत आहे मला का वाटत नाही का. मातलंय काळजाचा तुकडा आहे. आता काय करावा. एवढे तळ हाताच्या फोडावानी जपली मी. आज आढळणं नेली. मला पेपर आणून द्या. बाई आता काय करावं. जायची झोपतीन तरी पाय कुठं. आता ती कुठं मला भेटल आता सांगा कुठं बरं भेटल तर तुम्ही. पाय. आता पोरीला नेलंय मग आता काय करावा. मग आता असा डोक्याला ताण झालाय. बाई काय करावा आणि काय मला नाही. तर चक्कर येत सुटली आई. जाय ती झोपतीन पाय आता कुठं तरी तुला. कुठं पाहू मी तिला. कुठं सापडेल ती मला. थांबा येते पाहून मी. इकडे जाऊ का. इकडं कुठं आपल्याला भेटली होती. आपल्याला ती या इकडेच भेटेल होती. इकडं जाते मग येते पाहून. हा पाय बरं. पाय कुठं असेल तर पाय बाय पटकन जाय. तडा जाय जरशी. बाई असा डोक्याला ताण आलाय. सारी दुनिया हिंडली शोधी पण मला तो बाबा आणि ती जोखीम पुढे भेटली नाही. आता काय करावं. कुठं जावं बरे. त्या बाबाला तरी विचारून पाहा काय. बाबा कपाला बसून जाव काय नाही ग बाबाला विचारायला. बाबा 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 बोल बाळका, तुला काय समस्या आहे? बाबा माझी पोर हाडळीनं नेली. लग्नातून उचलून नेली. बाबा काहीतरी तर तुम्ही करा भाऊ. मला मै पोर आणून द्यायला. अगं तिने का उचलून नेली? बाबा मी माझी पोरगी माझ्या नंदेच्या घरी देणार होते आणि द्यायचीच ठरवली होती मी. पण ते हाडळ आली आणि मला सांगितलं. तिचा जेव्हा तिला पाहायला पाहुणे आले ना बाबा त्याच दिवशी ते हाडळ येऊन सांगून गेली का तुझ्या पोरीचं लग्न मी होऊन देणार नाही. ती म्हणती का ती पोर आहे ना ती मला सून करायची. आता सांगा बाबा हाडळला कोणी सून देईल का. तर ती मला हाडळ सारखी येऊन म्हणते की पोर मी लग्न होऊन देणार नाही. आता मी ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी पोरीचं लग्न करायला आणली. तिथे ती हाडळ आली बाबा पोरीचं. बाबा मला माझी पोरगी शोधून द्या बाबा. रडू नको बाळा. तुझी पोरी कुठून उचलून गेली मला ती जागा दाखव. चला बाबा मी तुम्हाला लगेच घेऊन चालते. चला बाबा चला. चला बाबा दाखवते मी. इकडं लय लांब तिचं लग्न ठरवलं होतं त्या हाडळणीमुळं. एवढ्या लांब आणली मग पोर लग्नाला. त्या हाडळीड सुद्धा आली मग पिछा. आई अख्ख्या जोगतीला बी सर्व ठिकाणी शोधलं मला ते भेटली नाही. अगं तुला म्हणले जोगती ना तर या बाबाला. अहो आई मग आता साऱ्या ठिकाणी शोधलं. माझी जीवाची अशी कळवळ चाली का पोर का भेटत. कुठून ना कुठून पोरीचा तपास लावायला लागेल ना आपल्याला. हा, ते म्हणत हे बाबा बसेल होते तप करीत. मग मी तिथून घेऊन आले. बरं झालं बाबा. बाबा बसा तुम्ही इकडं. बाबाच्या तरी हाताला यश आहे. माझी नवरी शोधून द्या. ठीक आहे. चला बालकांनो, ती जागा आता तिला हजार गायब झाली. चला 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 सावड्या चाल. सावड्या चाल पटकन. चला पळा. महाराज
इथंही ना हाडरला इथंच गायब केलं होतं. इथेच हाडळ गायब झाली होती बाबा माझ्या पोरीला घेऊन. इडूनच गायब झाली ती कुणी आम्ही एवढी शोधली इकडे इकडे सगळं पाहिली पण नाही भेटली बाबा. करा काहीतरी. सगळे बाजूला सारखं हिम क्लीम जामुडा मच्छे. आणलं ग आणलं. आई कोणाला आणलं तुम्ही? कोणाला आणलं तुम्ही? कोणाला आणलं तुम्ही? तुम्हाला सांगितलं होतं ना मी हे लग्न होऊन देणार नाही. आई मी थांब आता बाबा बरोबर बाबा नवरीला सोडते का तुला समाप्त करू. ए बाबा तू इथून निघून जाणार तर हिला मी जिवंत सोडणार नाही. हिम क्लीम जादू मंतर शू. चला चला बाबा डबल आली तर तुला कधीच हे नाही करणार, माफ नाही करणार. चला बालकांनो.